काल एक वाय टी पाटील चॅनलवरती व्हिडिओ बघितला की त्यांच्या शेतामध्ये नेपियरची लागवड होत आहे मित्रांनो. तर मला अनेक मित्रांनी प्रश्न विचारले की वाय टी पाटीलच्या डेअरीवरती रेग्युलर नेपियरचा वापर केला जातो, पण त्यांच्या शेडमध्ये रेग्युलर नेपियरचा वापर करता हे तुम्ही जर बघितलं असेल, हे मी मान्य करतो की त्यांच्या शेडमध्ये नेपियरचा वापर करतात. अनेक जण नावं ठेवतात की नेपियर असा आहे, नेपियर तसा आहे. पण तुम्ही त्यांच्या शेडवरच्या दुसऱ्या गोष्टी लक्षात द्या की त्यांचं नियोजन किती उत्कृष्ट आहे. त्यांच्यामध्ये वाळला चारा, मका पिकाचा वापर, मुरघासाचा वापर रेग्युलर होतो. त्यानंतर खनिज घटक जे रोजच्या रोज त्यांच्या जनावरांना खुराकामधून मिळतात, त्याबरोबर त्यांच्या जनावरांचा खुराक किती समतोल असतो हे तुम्ही तुमच्या शेडवरती अवलंबू शकत नाही. आणि तुम्ही त्यांची फक्त एकच गोष्ट लक्षात घेतली की ते नेपियरचा वापर करतात. तर मित्रांनो, त्यांच्या शेडवरती जेवढं नियोजन व्यवस्थित आहे तेवढं नियोजन जर तुम्हाला करणं होत असेल तर तुम्ही अवश्य नेपियरचा वापर करा. पण तुमचं कसं असतं माहीत आहे का, तुम्ही नेपियर म्हणजे पूर्ण वैरण नेपियरचीच करता आणि त्याबरोबर इतर कुठल्या वैरणी करत नाहीत, तर हे चुकीचं आहे. नेपियरचा किती वापर करायचा, किती प्रमाणात वापर करायचा हे त्याच्या न्यूट्रिशन मेंटेन करण्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येण्याजोग्या आहेत. तर त्यामुळे त्यांच्या शेडवर नेपियरचा वापर होतो म्हणून तुम्ही नेपियर करता तर हे चुकीचं आहे. कारण त्यांच्या शेडवर दुसऱ्या इतर गोष्टी बी तुम्ही ज्या त्यांच्या शेडवरती वापरल्या जातात त्या तुम्ही अवलंबणं गरजेचं आहे. फक्त त्यांच्या शेडवरती नेपियर आहे हे जर तुम्ही ग्राह्य धरून जर तुम्ही नेपियर करत असाल आणि जनावरांना पूर्ण वेळ जर नेपियर देत असाल तर हे चुकीचं आहे. तुमचा शेड कधी तोट्यात जाईल आणि तुम्ही लॉसमध्ये कधी जाणार हे तुमच्या लक्षात पण येणार नाही.